मंडळी नमस्कार. सांगोला नगर परिषद निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. परंतु आत्ता 11:30 वाजेपर्यंतची जी मतदानाची आकडेवारी आहे त्या आकडेवारीनुसार शहरातल्या या मतदान केंद्रांवर फार कमी प्रतिसाद मिळताना दिसतोय. मंडळी सकाळी 11:30 वाजेपर्यंत सांगोला एकूण मतदारांपैकी फक्त 17.46% मतदान आत्तापर्यंत झालेलं आहे. याच्यामध्ये पुरुष हे 3096 इतक्या पुरुषांनी मतदान केले, तर 2789 महिलांनी आत्तापर्यंत मतदान केले. मंडळी ही आकडेवारी सकाळी 11:30 वाजेपर्यंतची आहे. आता जवळपास 1 वाजत आलेले आहेत. आत्ताची ताजी आकडेवारी थोड्या वेळात येईल, परंतु मतदानाची एकूण झालेल्या मतदानाची सरासरी आकडेवारी जर आपण पाहिली तर हे या मतदानावर फारसा उत्साह दिसून येत नाही. जसजसा दिवस कलत जाईल दुपारी 3च्या नंतर कदाचित मतदानाची ही टक्केवारी जी आहे ही वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे की सांगोला नगर परिषदेची ही निवडणूक मोठ्या उत्साहानं लढली गेलेली आहे. प्रचार मोठ्या ताकदीनं झालेला आहे, त्यामुळं निवडणुकीमध्ये जी चुरस आहे ती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मंडळी सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस मतदान सुरू झालं तर या मतदान प्रक्रियेमध्ये 3 ठिकाणच्या मतदान केंद्रांवरील EVM मशीन या EVM मशीनमध्ये बिघाड आल्याचं समोर आलं होतं. याच्यामध्ये विद्यामंदिर प्रशालेवरील मतदान केंद्र, याशिवाय जिल्हा परिषद धनगर गल्ली, भोपळे रोडवरील जिल्हा परिषद शाळा, अशा 3 ठिकाणच्या मतदान केंद्रांवर EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याचं पुढं आलं होतं आणि या EVM मशीन बदलण्यात आलेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तातडीनं याकडे लक्ष देऊन या मशिनरी बदलण्यात आलेत. मंडळी शहरातला हा जो मतदार राजा आहे तो मतदार राजा मतदान करण्यासाठी अजून बाहेर पडल्याचं दिसत नाही आहे. आत्तापर्यंत फक्त 17.46% एवढंच मतदान मंडळी आपल्या शहरामध्ये झालेलं आहे. मंडळी आपण शहराची एकूण मतदारांची जी परिस्थिती आहे ती जर बघितली तर सांगोला शहरामध्ये स्त्री मतदारसंख्या ही 16,838 अशी स्त्री मतदारसंख्या आहे, तर पुरुष मतदार हे 16,858 एवढी मतदारसंख्या आहे. तर अशी एकूण मतदारसंख्या ही 33,698 एवढी आहे. तर मंडळी या 33,000 मतदारांपैकी जवळपास 5,000च्या आसपास मतदान आत्तापर्यंत झालं आहे. म्हणजे आता आपण बोलतो 1 वाजता, तर आत्तापर्यंत फक्त 5,000च्या आसपास सरासरी मतदान झालेलं आहे. अजून बरंचसं मतदान होणे बाकी आहे. तर मंडळी या लोकशाहीच्या महाउत्सवातील निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी घराच्या बाहेर पडून आपला मतदानरूपी हक्क बजावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण इथंच थांबूया. धन्यवाद.